नमस्कार, दिवाळी शॉपिंगचा धमाका आहे आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छाही देते। दिवाळी म्हटली की खमंग फराळ, फटाक्यांची आतषबाजी आणि त्याचबरोबर आकर्षक अशी दिव्यांची रोषणाई ही आलीच। पण उत्सुकता असते ती शॉपिंगची आणि तमाम स्त्रियांना आवडणाऱ्या अशा शॉपिंगकडे आज आपण वळणार आहोत आणि आपण बघणार आहोत आद्याचे एक्सक्लुझिव्ह असे दागिने। सो चला सध्या सायली मराठे यांच्या आद्या ह्या ब्रँडनं तमाम स्त्रियांना भुरळ घातली आहे आणि आज आपल्या आद्याच्या ओनर आणि फाउंडर सायली मराठे आहेत। आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार, त्यांच्याकडे असलेलं अफलातून असं एक्सक्लुझिव्ह कलेक्शनही बघणार आहोत आणि मलाही माहिती आहे तुम्हाला जेवढी उत्सुकता लागली आहे घेण्याची, परचेस करण्याची, तशी मला पण लागलेली। आपण सायलीशीच थेट बोलूया। सायली, खूप खूप स्वागत आहे आणि दिवाळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा। तुझं हे कलेक्शन बघून तर सगळ्या स्त्रियांना वेड लागलेलं आहे आणि हे कलेक्शन एकदम डिफरंट आहे। दिवाळी म्हटली की थोडंसं पारंपरिक, ट्रेडिशनल अशा पद्धतीचे दागिने घातले जातात, पण आपण तुझं कलेक्शन बघितलं ना तर त्याला पारंपरिक टच आहेच पण त्याचबरोबर मॉडर्न टच आहे। म्हणजे एकदम वेगळं वाटतं। प्रत्येक स्त्रियांना आवडतील असे आणि आकर्षक असे दागिने तू खरं तर घेऊन आलेली आहे। मला दागिन्यांबद्दल काय सांगशील आणि ही आयडिया कुठून आली? तू अगदी काय म्हणतात आमच्या ब्रँडचा जो आपण इसेन्स म्हणू त्यालाच तू पहिल्यांदा टच केलंस की पारंपरिक दागिने पण त्याला आजच्या काळातल्या उपयुक्ततेप्रमाणे असलेला टच, हे आमचं वैशिष्ट्य आहे। आणि मला स्वतःला पारंपरिक दागिने कलेक्ट करण्याची, ते बघण्याची खूप आवड आहे। पण प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांचा असा होतो की आजकालच्या ओव्हरऑल आपल्या आयुष्यामध्ये ते तेवढे हेवी दागिने किंवा त्या पद्धतीचे दागिने घालणं खूप कठीण होऊन जातं। त्यामुळे जेव्हा आम्ही दागिने बनवतो तेव्हा त्याचं वजन खूप धकाधकी असते, त्यात चांगलं राहता आलं पाहिजे असं प्लेटिंग, पण ऍट द सेम टाइम ते तितकेच सुंदरही दिसले पाहिजे। अशा 3 फॅक्टर्सचा आम्ही कायम विचार करतो। गंठण म्हणजे काय तर सोपा शब्द आहे, गाठी बांधून ओवलेले बीड्स आहेत हे। तर आता ह्याच्यामध्ये असं आहे की हे जे बीड्स आहेत ह्याच्यावरती कारागिरांनी कार्विंग केलेलं आहे, म्हणजे ऍक्च्युली एक एक बीड वेगवेगळा तयार होतो। बरं, तर आपल्या जुन्या ज्या बोरमाळी असायच्या किंवा त्या तारेत गुंफलेल्या असायच्या, ह्या धाग्यामध्ये गुंफलेल्या एवढाच एक त्याच्यातला फरक आहे। पण ह्या धाग्यामध्ये गुंफलेल्या असल्यामुळे तुला ट्रेडिशनल साड्यांपासून ते अगदी कॉटनच्या साडीपर्यंत किंवा एखादा साधा अनारकली जरी असेल त्यावर सुद्धा तुला हे घालता येतं। आणि ह्याच्यामध्ये तू बघशील तर आपल्याकडे वेगवेगळे फिनिश आहेत। हा आपला गेरू फिनिश आहे, हा गोल्डन फिनिश आहे आणि ह्यातली ट्रेडिशनल सिल्वर मधली ज्वेलरी सुद्धा खूप फेमस आहे। वा, एकूणच बघितल्यावरती वाटतं की ट्रेडिशनल आहेत पण ना सुपिरियर आहेत। राजेशाही थाट त्याचा दिसतो। म्हणजे आता मी हे मंगळसूत्राचं एक पेंडंट आहे पण ते अतिशय सुंदर दिसतंय आणि ते गेरू पॉलिश मध्ये, जशी आता जसा ट्रेंड आलेला आहे। आपण सोन्याच्या दागिन्यांमध्ये आपण बघायला गेलो तर गेरू पॉलिश ला दागिने बघितल्यावरती आपल्याला आवडतात ते, तसंच हे काहीतरी वेगळा प्रकार खरं तर बघायला मिळतो। तुला ह्याच्याबद्दल एक अतिशय तू जी चांगली गोष्ट सांगितलीस ती म्हणजे की हे रिअल दागिन्यांच्या शेजारी जर तू ठेवलंस तर फरक सांगणं खूप कठीण आहे, इतका त्या कारिगिरीवरती काम केलं आहे। त्याच्यामुळे हे बनलेलं आहे कॉपर बेस मध्ये आणि त्याला गोल्ड प्लेटिंग आहे 1 मायक्रॉनचा। सो त्याच्यामुळे ह्यातला आणि सोन्यातला फरक सांगणं खरंच खूप कठीण आहे। आणि हे इतकं म्हणजे तू हातात घेतल्यानंतर त्याचं काम किंवा त्याचं केलेलं कार्विंग, त्याच्यावर सेटिंग केलेले स्टोन, त्याचा इतका फाईन फिनिश आहे। तू म्हणलीस तसं आम्ही दागिने बनवताना एक गोष्टीचा खूप कॉन्शियसली विचार करतो की माणसाने ते घातल्यानंतर हे खोटं वाटतंय असं पटकन रिॲक्शन नाही आहे। ते बघताना अरे किती छान बनवलंय किंवा हे खरंच वाटतंय अगदी, अशी रिॲक्शन आलेली प्रत्येकच स्त्रीला खूप आवडते। इथे ना काही टेम्पल डिझाईनचे दागिने आहेत। टेम्पल डिझाईनला खूप महत्व आहे। आता तू बघतेस तसं की टेम्पलचा अतिशय ऑब्वियस अर्थ असा आहे की अनेक वेळेला सरस्वती, गणेश अशा मूर्ती त्याच्यावरती कोरलेल्या असतात, ती टेम्पल ज्वेलरी असते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही साऊथ इंडियन ज्वेलरीवरनं इन्स्पायर झालेली ज्वेलरी आहे की मोठे मोठे पेंडेंट्स, त्यांचा पूर्ण बसायची जागा, खाली असलेलं कमळ हे सगळं कोरलेलं असतं। आणि असं आहे की हे इतकं मोठं कार्विंग असतं की हे छोट्या साईज मध्ये त्याची मजाच येते। त्यामुळे ही मूर्ती, त्याच्या आजूबाजूचं सगळं दागिने आणि हे सगळं छान दिसावं म्हणून त्या पेंडंटचा साईज हा जनरली मोठा असतो, त्यामुळे हा मोठाच चांगला दिसू शकतो। एक गोष्ट, दुसरी गोष्ट अशी आहे की
हे ज्याला म्हणतात की सिंगल ऑर्नामेंट लुक असं जो म्हणतात तो टेम्पलचा जनरली लुक असतो की एकच मोठं पेंडंट आणि हे मी घातलं किंवा मला अदरवाईज खूप काही घालण्याची गरज नाही. सो एक तो लुक लोकांनी डोक्यात ठेवावा असं मला वाटतं. आणि दुसरं मला असं वाटतं की आपल्या ज्या ट्रेडिशनल साड्या असतात त्याच्यामध्ये आजकाल तू बघितलंस तर साऊथ सिल्क मध्ये एक्झॅक्टली टिपिकल गोल्डन बॉर्डरची क्रेज खूप कमी झाली आहे आणि आता त्या कॉपर बॉर्डर्स किंवा अँटिक बॉर्डर्सची क्रेज खूप वाढली आहे. आणि त्याच्यासाठी टेम्पल इज द मोस्ट रेकमेंडेड थिंग, कारण ती जस्ट एक वरती स्टोन्स आणि खाली मोठं पेंडंट आणि तसंच एखादं छानसं कानातलं हे इतकं सुंदर दिसतं. त्यामुळे टेम्पल माझ्या मते आता जरी क्रेज आलेली असली ना तरी टेम्पल विल ऑलवेज बी देअर असं मला वाटतं इन सम ऑर दी अदर फॉर्म. आपण एक छोटासा सायली ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर मला अजूनही तुझ्या काही ट्रेडिशनल दागिन्यांविषयी त्याचबरोबर तुझं सिल्वर एक नवीन लॉन्च केलेलं आहे कलेक्शन त्याबद्दलही जाणून घ्यायचे पण एका ब्रेक नंतर. तेव्हा दिवाळी शॉपिंगचा धमाका आहे आमच्या खास कार्यक्रमात. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम दिवाळी शॉपिंगचा धमाका. ब्रेक नंतर दिवाळी शॉपिंगचा धमाका आहे आमच्या खास कार्यक्रमात. आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि माझ्यासोबत आहे सायली मराठे जी आद्याची ओनर आहे, फाउंडर आहे आणि आपण पुन्हा एकदा आद्याशी तिच्या ह्या कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. पण आद्याचं कलेक्शनमध्ये आपण बोलताना तिच्या मंगळसूत्रांना देखील तेवढाच वाव दिला पाहिजे. आद्याच्या कलेक्शनमध्ये मंगळसूत्र ह्या प्रकाराने आम्हाला खूप जास्त पॉप्युलॅरिटी मिळवून दिलेली आहे. आणि मला तुला अतिशय प्रामाणिकपणाने हे सांगावं लागेल की हा आमच्यासाठी एक प्लेझंट शॉक होता. कारण आपल्या वयाच्या मुली हा जास्त करून मी मंगळसूत्र फारसं घालत नाहीत, ते आता आम्ही आद्याची सगळी मंगळसूत्र घालतो. ह्या कन्वर्ट झालेल्या इतक्या माझ्याच ओळखीतल्या मैत्रिणी, क्लायंट्स एवढे लोक आहेत, त्यामुळे माझ्यासाठी हा खूपच छान अनुभव आहे. खरंय. आणि मंगळसूत्रांमध्ये आम्ही पहिल्या दिवसापासून रोज घालायची मंगळसूत्र ते ऑकेजनला घालायची मंगळसूत्र त्याच्यामध्ये रेंज कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी तुला एक 2-3 उदाहरणं पटापट दाखवते. एक तू पहिलंच मंगळसूत्र माझ्यासाठी काढू शकलीस तर हे मधुरा, हे जे आहे हे ना 2 झुमके आहेत. बरं. आणि हे कंबाईन करून केलेलं हे मंगळसूत्र आहे. आणि हे ज्या दिवसापासून मी आणलंय त्या दिवसापासून हे इतकं फेवरेट आहे लोकांचं, कारण हे कुणाच्याच गळ्यात तुला पटकन बघायला मिळणार. कम्प्लिटली इन हाऊस आम्ही स्वतः बसून तयार केलेलं मंगळसूत्र आहे. सो हा एक प्रकार झाला. त्यानंतर तू बघशील तर गेरू, जे आय थिंक तुला खूप आवडलेलं आहे, तर गेरू मध्ये आपल्याला खूप प्रकार दिसतील मंगळसूत्राचे. तर गेरू मंगळसूत्राचं वैशिष्ट्य हे आहे की हे तुझ्यासाठी डेली वेअर पण आहे, कारण हे छोटंसं नाजूक आहे, पण ऍट द सेम टाइम तुझ्या अदरवाईज भरजरी दागिन्यांवरती घालण्यासाठी खूप सुंदर फिनिश असलेलं गेरूचं मंगळसूत्र आहे. कुंदन हे ट्रेडिशनली सगळ्यांना खूप आवडणारा प्रकार आहे. आमचं कुंदन मधलं एक मंगळसूत्र आहे जे अनेक दिवस अतिशय पॉप्युलर आहे. अरे वा. कारण हे इतकं इंट्रिकेट काम आहे. खरं तर आहे मोठं साईजला, रोज घालण्यासारखं नाहीये, पण एखाद्या ऑकेजनला फक्त मंगळसूत्र घालून जायचं असेल तर हा खूप एक क्लासिक ऑप्शन आहे. ही सगळी आपली डेली वेअर आपण बघितली तर हा जो सेक्शन आहे हा कम्प्लिटली ट्रेडिशनल चंद्रकोर, ठुशी, लक्ष्मी पदक ही अशी सगळी तू बघशील तर इथे ही अत्यंत ट्रेडिशनल दिवाळीला योग्य किंवा कुठल्याही आपल्या सणांना योग्य अशी मंगळसूत्र आहे. सायली, मंगळसूत्राचं कलेक्शन बघितल्यावरती आता मला ना इथे काही सिरियल्समध्ये खास करून बघितलेले असे काही दागिने, एथनिक ज्वेलरी बघायला मिळते. ती जास्त करून पश्चिम महाराष्ट्रात वापरली जाते असंही आहे. आपण त्या देखील ज्वेलरीबद्दल बोलूया. तू हा जो सगळा सेक्शन बघितलास तर हा एक खूप छान मिक्स ऑफ आपले अगदी ट्रेडिशनल एथनिक, तू जसं म्हणलंस तशी की आता सिरियलमध्ये दिसणारे दागिने आहेत आपले, आणि काही दागिने आहेत जे अतिशय जुन्या कॉन्सेप्टवरती नवीन पद्धतीने केलेले दागिने आहेत. आपण इथे बघूयात. ठुशा आहेत आपल्या, अतिशय पारंपरिक ठुशा आहेत. जोंधळी हार आहे, लक्ष्मी हार आहे. आता तेच लक्ष्मी हार आणि आपले पानाचे मोटिव्ह वापरून हा केलेला एक गेरूचा सेट आहे. त्याच्यानंतर ही ठुशीच आहे, पण ह्यातले जे वापरलेले मधले मधले मोटिव्ह आहेत हे पानाचे मोटिव्ह. तर त्यामुळे ठुशी हा काय प्रकार? तर ठुशी म्हणजे नेहमी गोलमण्यांची ठुशी असं नसून ठुशी हे बांधणीची पद्धत आहे. ठुशी बांधणे, ठुशी वेगवेगळ्या गोष्टींची बांधली जाऊ शकते, तर तशी वेगवेगळ्या आकारांची ठुशी बांधलेली आहे. मगाशी आपण जे गंठन बघितलं तर 3 लेअरचं आमचं ह्याचं नावच आहे मोहनमाळ विथ आद्या टच.
वा. कारण ही मोहनमाळेच्या कॉन्सेप्ट वरनच इन्स्पायर झालेलं आहे, पण बीड्स किंवा ती गाठवण्याची पद्धत ही आमची स्पेशल पद्धत वेगळी आहे, आहे. त्यामुळे हे एक आहे. गेरूचा आपला जो सूर्यफुलांचा आपण मगाशी बघितला मोटिव्ह, त्याच्यात हा तयार झालेला एक सेट आहे. वा. तोच प्रकार वापरून फुलाच्या आकारातली एक चिंचपेटी आम्ही तयार केलेली आहे. तर तू जसं म्हणलीस तसं की अतिशय टिपिकल महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये वापरले जाणारे दागिने विथ थोडासा आमचं त्याच्यातलं इनपुट असं आम्ही केलेलं आहे. त्यामुळे डिझाईन्स क्रेडिट देताना आम्ही नेहमी हे म्हणतो की हे ज्यांनी कोणी 400 वर्षापूर्वी शोधले ते आणि आम्ही असं मिळून हा दागिना तयार झालेला आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम दिवाळी शॉपिंगचा धमाका. ब्रेक नंतर दिवाळी शॉपिंगचा धमाका आहे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंत आपण पारंपरिक असे दागिने बघितलेले आहेत. आद्याचे मात्र आद्याचं एक आकर्षक असं कलेक्शन नुकतंच लॉन्च झालेलं आहे. सायलीकडनं आपण त्या कलेक्शन विषयी जाणून घेणार आहोत. आद्याच्या ह्या कलेक्शन बद्दल सायली काय सांगशील? सिल्वर सगळं दिसतंय मला इकडे, काय कलेक्शनचं वैशिष्ट्य आणि काय सांग? येस, आपल्या सिल्वर कलेक्शनचं सगळ्यात आधी मी नाव सांगते. शुभ्रा वा असं आपण नाव दिलंय सिल्वर कलेक्शनला. आणि ह्याच्यामध्ये छोट्यातल्या छोट्या चांदीच्या वस्तूपासून अगदी नोजपिन पासून आपल्याकडे हेवी ब्रायडल नेकलेसेस, मोठे झुमके, फिलिग्रीचं काम केलेले. फिलिग्री म्हणजे जाळीचं काम, जे ओरिसाची स्पेशालिटी आहे, त्यातलं एक नेकलेस सुद्धा आहे. आणि परत जी माझी मूळ आवड आहे की आपली अगदी एथनिक जी ज्वेलरी असते, जी सोन्यात बनवली जाते, की मी घातलेल्या तू बघशील तर कुड्या आहेत किंवा ही ठुशी आहे, गादीची ठुशी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे विदाऊट गादीची ठुशी तुला इथे बघायला मिळेल. येस, आणि तू बघशील तर मी ते मुद्दामून दोन्ही फिनिश एकत्र ठेवलेले आहेत. हा आपला प्युअर चांदीचा फिनिश झाला. आणि हे दोन्ही ज्याला आपण म्हणतो ऑक्सिडाइज्ड, हे आताच एकदम सगळ्या एज ग्रुप्स मधलं लाडकं फिनिश आहे, ऑक्सिडाइज्ड फिनिश. तर त्याच्यामधली खूप ज्वेलरी आपल्याकडे आहे. खूप स्टेटमेंट ज्वेलरी घालणाऱ्या मुलींसाठी किंवा आवडणाऱ्या बायकांसाठी आपल्याकडे जवळपास एक हे बघशील तर साधारण 100 ग्रॅमचं हे कडं आहे आपल्याकडे. हा, तू हे हातात घेऊन बघितलंस तर खूप काम आणि त्याचं सगळं एक वेगळंच आहे, म्हणजे एक वेगळं स्टेटमेंट ज्वेलरी जी म्हणतात तशी आहे. त्यातलंच आपण एक छोटं डिझाईन करून घेतलंय, ज्यांना सिंपल बांगडी घालायला आवडते, पण हेही तू बघशील तर कळस जो असतो त्या इन्स्पायर्ड आपली सिल्वरची ज्वेलरी आहे. आणि मधुरा, मला वाटतं ह्या दोन बद्दल मी तुला विशेष सांगणार आहे की मगाशी जे मी म्हटलं की ठुशी, ह्या ठुशाच आहेत. असं बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की हा एक वेगळा चोकर आहे किंवा नेकलेस आहे, तर असं नाही. तर ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या ठुशाच आहेत, म्हणजे ठुशींचाच बांधणी ती आहे. फक्त वरचे जे मोटिव्स आहेत, म्हणजे आता ही आपली ट्रेडिशनल कोयरी झाली किंवा हे गणेश आहे, गणेश ठुशी बघायला पाहिजे. येस, मला वाटतं तुला हे खूप आवडलेलं आहे, तर मी तुला घालायला मदत करते. तू घालून बघ ह्याचा लुक कसा येतोय. छान आहे, म्हणजे माझ्या कुठल्याही ड्रेसवरती हे चालू शकेल आणि मला तर प्रचंड आवडलेलं आहे. येस येस, तू घालून बघ, मी तुला घालायला मदत करते. हे वेगळं काहीतरी घालण्याचा जर प्रयत्न असेल तर नक्कीच ही सिल्वर ज्वेलरीकडे वळायला हरकत नाही. पुढ्या ज्या आपण आता फक्त पणजांच्या कानात राहिल्यात आता फक्त, खरं सांगायचं तर पुढ्या. तर आम्ही जेव्हा चांदीची कुडी लॉन्च केली, हे आणखी एक खूप सुंदर सरप्राईज आहे की चांदीची कुडी ही सगळ्या एज ग्रुप्स मधल्या आमच्या क्लायंट्सनी खूप प्रेमाने घेतली आहे. त्या ती घालतात, ऑफिसला घालतात, बाहेर जाताना घालतात, फंक्शन्सला घालतात आणि ती खूप फेमस होतीये. तर मला असं वाटतं की आपल्या आज्यांच्या कानात दिसणाऱ्या गोष्टी आता आपल्या सगळ्यांच्या कानातही दिसायला लागल्यात. हे किती छान फिलिंग आहे. लक्ष्मीच्या अनेक नावांपैकीच आद्या हे एक नाव. आणि जर तुम्हाला यंदाच्या दिवाळीत अगदी हुबेहूब लक्ष्मीसारखं दिसायचं असेल तर नक्कीच आद्याचं हे कलेक्शन एका क्लिकवर तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. तेव्हा ही यंदाची दिवाळी खास करून टाका आद्याच्या कलेक्शन सोबत. तेव्हा या खास कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी24 तास आणि दिवाळीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.